स्वागत आहे तुमच्या माझ्या एका नवीन व्लॉगमध्ये। माझं नाव आहे वैष्णवी आणि आज मी चालली आहे माझ्या फ्रेंड संपदाच्या घरी, जिचं की नवीनच लग्न झालेलं आहे। जर तुम्ही संपदाच्या लग्नाचा व्लॉग बघितला नसेल तर मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देईल, तुम्ही तिथे जाऊन बघा। साक्षी, श्रुती आणि मी आम्ही तिघी सुद्धा तिला भेटायला गेलो होतो। जसं नवरी आहे ना लग्नानंतर 5 दिवस घरी राहायला येते, तसं संपदा तिच्या घरी राहायला आलेली होती आणि आज आम्ही खूप जास्त एन्जॉय करणार आहे। ही आहे अमृता, तुम्ही हिला सुद्धा लग्नाच्या व्लॉगमध्ये बघितली असेल। तिची बहीण ही आम्हाला आईस्क्रीम घेऊन आली होती खाण्यासाठी आणि बाहेर जाऊन बघितलं तर खूप पाऊस पडत होता, अंधार झाला होता, कारण की आम्ही उशिरा आलो होतो तिच्याकडं रात्री 7 वाजता आणि आम्हाला उशीर झाला होता। मग आम्ही डिसाईड केलं होतं की आता आपले एक रील बनवायचं, तर आम्ही त्यांच्या ना बेसमेंटमध्ये चाललो होतो रील बनवायला। तर चला बघू अजून पुढे काय होतं ते। Let me drive to the left, to the right, to the left, to the right, to the left. To the right, to the left. जसं की तुम्हाला माहिती आहे संपदाचं लग्न झालेलं ही तिची बहीण, तुम्ही तिला ब्लॉगमध्ये बघितलंच असेल। तुला कसं वाटते तुझ्या सिसचं लग्न झालं? मला खूप छान वाटतं, मी गेली तर खूप छान वाटतं ना। तिथं रूम एकटीला भेटलं ना? हा बोले ना, मला खूप छान वाटतंय। तुम्हाला कसं वाटतंय? मला मला खूप मस्त वाटतंय। मला पण खूप छान वाटतं। आईस्क्रीम खाल्ली यांच्या घरी, मस्त वाटलं। तुमच्या दोघींना कसं वाटलं? एकदम छान, तिचं लग्न झालं, मस्त वाटलं। तुम्ही आलते लग्नाला? हो तर नेक्स्ट खूप एक्साइटेड होत्या। तुम्ही ब्लाउज बघितलेत ना आधीच, त्यात आहेत ना तुम्ही? हो कोण? संपदाला भेटून झाल्यावर आता साक्षी, श्रुती आणि मी चाललो आहोत डिनर करायला कोथरूडमध्ये आणि आम्ही आलो आहोत मस्कावाला अँड को। तर चला इकडे जाऊन बघूया आम्ही काय खाणार आहे आणि मी तुम्हाला इथलं फूडचं रिव्ह्यू पण देते। सगळ्यात पहिलं तर आम्ही घेतलं होतं हे कोल्ड्रिंक्स, एक ग्रीन ॲपल होता आणि एक कोक होता आणि ग्रीन ॲपल आमच्यासाठी न्यू होतं, लाईक श्रुतीने त्याला टेस्ट केलं, ही श्रुतीची चॉईस होती अँड इट वॉज गुड। आणि आपलं जे कोक आहे ते ॲज ऑलवेज चांगलंच होतं। तर सगळ्यात पहिलं आम्ही घेतलं होतं इथे खाण्यासाठी कीमा चिकन समोसा। तर चला ह्याला टेस्ट करूया। पहिले तुम्ही तुम्हाला दाखवते हा समोसा केवढा मोठा होता आणि त्याच्यासोबत ग्रीन आणि रेड चटणी आलेली होती। तुम्ही बघू शकता पूर्ण आतमध्ये चिकनचं स्टफिंग त्यांनी भरून दिलेलं होतं। आता मी ह्याला टेस्ट करून बघते आणि सांगते ह्याचा टेस्ट कसा आहे ते। तर सगळ्यात पहिलं तर मी ह्याला ग्रीन चटणीमध्ये डिप केलं आणि मी जेव्हा ह्याला टेस्ट केलं, मी खोटं नाही सांगणार, ह्याचं टेस्ट मला आवडलं। हे जे आतमध्ये स्टफिंग आहे ना चिकनचं, त्याचं म्हणजे फ्लेवरच वेगळा होता, स्पायसेस जे एकदम मस्त मिक्स होतं त्याच्यामध्ये। मला हा चिकन समोसा आवडला, मी त्याला रेट करेल 9। त्याच्यानंतर घेतली होती आम्ही चिकन दम बिर्याणी। चिकन दम बिर्याणी आहे ना टेस्टमध्ये चांगली होती, बट एक मला आवडलं नाही की त्यांनी चिकनचे पीस दिलेलेच नव्हते, ओनली 3 किंवा 4 दिले, ते पण एकदम छोटे छोटे। ही बिर्याणी होती 370 रुपीजला आणि त्या मनाने ह्याची क्वांटिटी आणि चिकनचे पीस जास्त आलेले नव्हते, कारण की आपण दुसरी तर जेव्हा खातो तेव्हा पीस केवढे मोठे येतात आणि जास्त येतात। सो आय एम नॉट सॅटिस्फाईड विथ दॅट बिर्याणी, पण त्याचं टेस्ट चांगलं होतं, मी त्याला रेट करेल 6। आणि खाऊन झाल्यानंतर आम्ही लगेच निघालो घरी जाण्यासाठी, कारण की खूप जास्त उशीर झाला होता, रात्रीचे 9:45 झाले होते। तर आजसाठी एवढंच, लवकरच भेटूया न्यू ब्लॉगमध्ये। बाय।